नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विनापरवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आपल्या आजच्या सत्य अनुभवाचे नाव आहे डाकिनीचा शाप. किन्नर मांत्रिक अक्काबाई यांचा थरकाप उडवणारा सत्य अनुभव. ती रात्र अक्काबाई आयुष्यभर विसरल्या नाहीत. पण काय घडलं होतं त्या रात्री हे ऐकण्याआधी एक विनंती. तुमचा माझ्यावर असलेला विश्वास आणि प्रेम मला समजतंय. आपल्या अडचणी देखील लक्षात येत आहेत. पण अक्कासाहेबांचा फोन नंबर किंवा त्यांची वैयक्तिक संपर्काची माहिती देणे हे आमच्यासाठी योग्य नाही आणि चॅनेल या पॉलिसीमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. तेव्हा कृपया आपण या गोपनीयतेचा आदर करू. तर सुरू करूया अनुभव. अक्काबाईंनी सांगितलं होतं, लहानपणी जेव्हा महालक्ष्मी मातेने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला की आजपासून तू सामान्य माणसाची भूताखेतांपासून रक्षा करशील, तेव्हापासून आजतागायत अक्काबाईंनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. दृष्टपिढेचा खात्मा करण्यासाठी त्या सदैव तत्पर असतात. अक्काबाई सांगतात, धोकादायक वाईट प्रसंग कधी सांगून येत नाहीत. काही प्रसंग, काही केसेस अक्षरशः रात्री मध्यरात्रीसुद्धा माझं दार वाजवतात. अशीच एक डोकं बधीर करणारी विचित्र केस मध्यरात्री 3:30च्या सुमारास माझ्याकडे आली. सन 2005. थंडीचा महिना चालू होता. मध्यरात्रीची वेळ झालेली. अक्काबाई बेडरूममध्ये शांत गाढ झोपलेल्या. तोच घराचा मेन दरवाजा खूप जोरात वाजू लागला व बाहेरून आवाज येऊ लागला, अक्काबाई, अक्काबाई, लवकर दरवाजा उघडा, माझी पोर मरणाच्या दारात आहे. आवाज स्त्रीचा होता. ती जी कोणी स्त्री होती तिच्या आवाजात एका आईची चिंता, अस्वस्थता, मदत, भीती या सगळ्यांचं मिश्रण जाणवत होतं. त्या आवाजांनी अक्काबाईंची झोप मोडली. त्या बेडवरून उठल्या आणि जरा घाईतच दरवाजापाशी आल्या. त्यांनी जरा काळजीनेच घाईत दरवाजा उघडला आणि समोर पाहतात तर समोर पायरीत 3 माणसं उभी होती. त्यांनी एका 14 वर्षाच्या 8वी-9वीत असलेल्या मुलीला दोन्ही हातांनी गच्च धरून ठेवलेलं. ती मुलगी तिच्या दोन्ही पायावर उभी होती, मान खाली घातलेली, तिच्या डोक्यावरचे केस चेहऱ्यावर पसरलेले. तिला पाहून अक्काबाईंनी लगेच ओळखलं, या पोरीच्या अंगात काहीतरी बाहेरचं घुसलंय. त्या सर्वांच्या पुढ्यात एक बाई उभी होती, डोळे रडवलेले. त्याच नजरेने अक्काबाईंकडे ती स्त्री आशेने पाहत होती. अक्काबाई, आम्ही खूप लांबून आलोय तुमच्याकडे. मी हात जोडते, पाया पडते, पण कृपा करून आमची मदत करा. अक्काबाई फार चांगल्या स्वभावाच्या. त्यांनी या सर्वांना घरात यायला सांगितलं. तशी ती स्त्री आत आली आणि मग ती माणसं त्या मुलीला घेऊन घरात शिरू लागली. पण त्या 3 माणसांच्या ताकदीपुढे 14 वर्षाच्या मुलीची ताकद कितीतरी पटीने मोठी ठरत होती. कारण ती 3 माणसं त्या 14 वर्षाच्या काठी देहाच्या मुलीला पायरीवरून आत आणू शकत नव्हते. असं वाटत होतं का तो देह जरी 14 वर्षाच्या मुलीचा असला तरी देहाच्या आत घुमसती दबा धरलेली अमानवीय चेतना फार असीम शक्तिशाली होती. अक्काबाईंनी दरवाजाच्या खाली उंबऱ्यावर पाहिलं. दरवाजाच्या डाव्या आणि उजव्या चौकटीत महालक्ष्मीच्या अभिमंत्रित केलेल्या लहान पादुका लावल्या होत्या, ज्या पादुकांवर हळदीचं लेपन होतं.
त्या दैवी शक्तीच्या अस्तित्वाने ते ध्यान चौकट ओलांडून आत यायला बिचकत होतं. चौकटीवर जे महालक्ष्मीचे पाय उठलेत त्यात दैवी अंश होता, जो घरात वाईट शक्तीला येण्यापासून रोखायचा. जागेवरच एक हिंस्र पिसाळलेल्या रेड्यासारखा फुटकार टाकत मानेने नाही नाही करत ते ध्यान मागे जाण्याचा प्रयत्न करत होता. तशा अक्काबाई खाली वाकल्या. त्यांनी त्यांचे हात चौकटीवर ठेवले आणि म्हणाल्या, आई, येऊ दे तिला आत. काय पीडा आहे ते कळल्याशिवाय उपाय कसा करणार? अक्काबाईंच्या वाक्यासरशी जणू ती दैवी शक्ती लोप पावली. तसं त्या 14 वर्षाच्या पोरीचं शरीर हलकं झालं आणि त्या माणसांनी काही वेळा अगोदर जी पोर दगडासारखी जड वाटत होती तिला कापसाच्या पिशवीसारखं उचलून आत आणलं. अक्काबाई सांगतात, डॉक्टरला ज्या प्रकारे रोग्याला काय रोग आहे हे ओळखून मग उपचार करायचा असतो, तसंच आम्हाला पीडाग्रस्ताला कोणत्या पीडेने धरलंय हे कळाल्याशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही. त्यासहित भूत उतरवताना मंत्र उच्चारावे लागतात, ज्यासाठी शरीर शुद्ध असायला हवं. म्हणून अक्काबाईंनी सर्वप्रथम आंघोळ केली. मग पिवळ्या रंगाची साडी घातली. गोल कुंकवाचा मळवट भरला. नाकात नथ, हिरव्या बांगड्यांचा चुडा भरला आणि त्या विधीसाठी तयार झाल्या. अक्काबाईंच्या घरात एक खास खोली होती, ज्या खोलीत महालक्ष्मी देवीची एक मूर्ती होती, जिथे त्या घरी आलेल्या केसेस हँडल करून भूत उतरवायच्या. खोलीत 4 भिंती, त्या भिंतींना सुद्धा शुद्ध हळदीचं लेपन केलेलं आणि मधोमध एक यज्ञ, त्यापुढे एक वर्तुळाकार कौचालय होतं, ज्या वर्तुळात पीडाग्रस्ताला बसवून त्याच्या देहातील आत्मा बांधली जायची. अक्काबाईंनी त्या स्त्रीला काय घडलंय हे थोडक्यात विचारलं. तसं त्या जरा रडत बोलू लागल्या. माझं नाव रीमा जगताप आणि ही माझी मुलगी शिवानी, 8वीत शिकते. हिचे पप्पा काही वर्षा अगोदर वारले, म्हणून आम्ही दोघीच जणी राहतो. गेल्या आठवड्यात हिची शाळेतून एक ठिकाणी सहल गेलेली. तिथं सहलीत काय झालंय माहीत नाही, पण जशी सहलीवरून आली आहे तशी एकदम शांत राहायला लागली. काहीच बोलत नाही. खोलीत दिवसभर एकटी बसून असते. आणि विशेष म्हणजे 2 दिवसा अगोदर घरातल्या मांजरीला मारून खाल्लं हिने. त्या रात्रीपासून वेगळीच वागू लागली आहे. वेगळ्याच म्हाताऱ्या आवाजात शिव्या शाप देते. आणि काल तर हिने माझ्या काळजाचा ठोकाच चुकवला. काल रात्री 11 वाजता माझ्या खोलीत येऊन हिने माझा गळा दाबला. मला मारायला निघालेली. मी कशी तरी वाचले. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी आमच्या विंगमध्ये असणाऱ्या एका आजीने तुझ्या पोरीला भूताने झपाटलंय असं सांगितलं. त्यांनीच मला तुमच्याबद्दल सांगितलंय. अक्काबाईंकडे घेऊन जा, पोरीला बरं करतील असं म्हणाल्या. म्हणून मी तुमच्याकडे मदत मागायला आले. अक्काबाई, नाही म्हणू नका. अक्काबाईंनी गंभीर नजरेने सर्व काही ऐकलं. अशा वेळी ज्या वेळेस पीडाग्रस्ताबद्दल काहीही माहिती नसते, त्यावेळी अक्काबाई त्यांच्याजवळ असलेल्या काही खास दिव्य दृष्टीने अनोळखी शक्तीचा वापर करून काळाच्या ओघात डोकवतात. आज तेच अक्काबाईंना करावं लागणार होतं. त्यांना या मुलीबरोबर म्हणजे शिवानीसोबत आठवड्याभरा अगोदर काय घडलंय हे दिव्य दृष्टीमार्फत पाहावं लागणार होतं. अक्काबाई चालत शिवानीजवळ आल्या. त्यांनी हळूच उजव्या हाताचा पंजा शिवानीच्या टाळूवर ठेवला. डोळे बंद केले. तोंडावाटे काही असमंजस मंत्र उच्चारले आणि त्या मंत्रासरशी अक्काबाईचं सारं शरीर तट फुगलं. हातांच्या तळव्यातून अदृश्य शक्ती रक्तामार्फत इंद्रियात पोहोचली. बंद डोळ्याच्या पडद्याआड जणू अक्काबाईंना सगळं दिसू लागलं. काय दिसलं असेल अक्काबाईंना? शिवानीसोबत 1 आठवड्या अगोदर
काय घडलं होतं. शिवानीच्या शाळेतून त्यांची एक अडवळणाच्या गावाबाहेर सहल गेलेली आणि एक दिवस तिथेच माळरानावर वस्ती करून दुसऱ्या दिवशी सगळे परत येणार होते. सकाळी शिवानीची शाळेतून सहलीला गेलेली बस 5 तासांचा प्रवास करून संध्याकाळी हवी त्या ठिकाणी पोहोचली. तो एक सुनसान माळरान होता. 1.5-2 किलोमीटरपर्यंत काहीच नव्हतं. हां, नाही म्हणायला डोंगरदऱ्या दिसायच्या. एक थ्रिल ॲडव्हेंचर अनुभवता येईल म्हणून ही सहल काढली होती. संध्याकाळ उलटून जशी रात्र व्हायला सुरुवात झाली तशी एक मोठी वर्तुळाकार शेकोटी पेटवली. त्या शेकोटीच्या उजेडात सर्व मुलं मुली वर्तुळाकार बसले. एक प्रकारे कॅम्प फायर सुरू झाली. आजूबाजूला थंड गारठा पसरलेला, आकाशात चंद्र उगवलेला आणि अशात शेकोटीजवळ भुताखेताची असताना भूताखेताची गोष्ट ऐकायला मिळणं म्हणजे स्वर्गसुख. सर्व मुलांनी झोमटे सरांना भूताची गोष्ट सांगा ना असा आग्रह केला आणि सरांनी बरं सांगतो असं म्हणून सर्व मुलांकडे गंभीर नजरेने पाहत एक थरारक इतिहास सांगायला सुरुवात केली. मुलांनो, या जागेपासून 10 मिनिटाच्या अंतरावर उजव्या हाताला एक मोठा कत्तलखाना आहे. असं म्हणतात 1700 साली जेव्हा राजेशाही आली त्यानंतर त्या राजांनी तो कत्तलखाना बांधला, पण प्राण्यांचा नाही तर माणसांचा. मुलांनो, या राजेशाहीच्या काळात जितक्या चांगल्या घटना घडल्या तितक्याच हॉरर आणि विकृत घटनाही प्रसिद्ध झाल्या. मंडळींनो, सुरक्षा आणि गोपनीयतेच्या कारणास्तव आपण त्या राजेशाहीचं नाव गुप्त ठेवलं आहे. काळ्या इतिहासात त्या कत्तलखान्याचा उल्लेख स्पष्ट आहे. पुण्यात, साताऱ्यात, नगरच्या भागात एक दंतकथा सांगितली जाते. ती अशी का त्या राजांच्या काळात काही चेटकी बायका पकडल्या जायच्या आणि काही गुप्त तांत्रिक जागांवर त्यांना शेवटचा बळी म्हणून दिलं जायचं. त्यांच्या आत्म्यांपासून तांत्रिकांना शक्ती मिळते असं मानलं जायचं. इतिहासात या कत्तलखान्याचा उल्लेख मिळतो, पण काळ्या जादूचे, नग्न चेटकिनीचे, वासनापूर्तीचे आणि बळी देण्याचे प्रकार जरी सिद्ध झाले नसले तरी काही लोक आजही म्हणतात रात्री तिथे स्त्रियांच्या आरडाओरड्याचा आणि लोखंडी बेड्यांचा आवाज ऐकू येतो. ती राजेशाही संपली, पण जे तिथे मारले गेले त्यांचा राग, यातना, त्यांची बदला घेण्याची भूक कधीच संपली नाही. या राजेशाहीच्या काळात तितक्याच विलक्षण, आश्चर्यकारक आणि नवल करणाऱ्या गोष्टी घडल्या आहेत. मग त्या वासनापूर्तीच्या असो किंवा काळ्या जादूचे प्रकार. आणि असाच काहीसा विचित्र काळ्या जादूचा आणि वासनेने भरलेला प्रकार त्या कत्तलखान्यात व्हायचा. लोक म्हणतात त्या कत्तलखान्यात जारणमारण करणाऱ्या चेटकी बायकांना बंदी बनवतात, त्यांचं रात्रभर शोषण करून मग एखाद्या रात्री 3 वाजता त्या काळ्या जादूच्या उपासिकेला नग्न अवस्थेत कत्तलखान्यात 2 हात बेड्यांनी बांधून, मान एका लाकडी गजावर ठेवून एका धारदार तलवारीने त्या बायकांचं मुंडकं छाटलं जायचं. झोमटे सरांनी डोळे मोठे करून भय नजरेने चेहऱ्यावर शून्य भाव ठेवत मुलांकडे पाहिलं. सर्व मुलं ही हकीकत उत्सुकतेने ऐकत होती. आजूबाजूला स्मशान शांतता पसरलेली. लोक म्हणतात बरं का, राजेशाही जरी अंत पावली तरी आता ज्या ज्या चेटकी बायकांचा भोग घेऊन आसुरी भयानक क्रूरतेने त्यांचा बळी दिला गेला त्या बायकांचे अतृप्त आत्मे पिशाच्च योनीमार्फत डाकिनीत रूपांतरित झालेत. आणि त्याच लोकांचं असं म्हणणं आहे का त्या जागेत जो कोणी रात्रीत जातो त्याला त्या डाकिनी झपाटतात. झोमटे सरांची हकीकत ऐकून सगळी सुन्न झाली. सर्वजण तोंडाचा आ वासून एकमेकांकडे पाहू लागली.
मन सुन्न करणारी ती हकीकत ऐकून सारीजण गपगार झाली. ओह कमॉन सर, काहीही भाकड कथा आहेत या. फक्त भूतांच्या फिल्म्स पाहून आणि स्टोरीज वाचून लोक मीठ मसाला लावून अशा अफवा पसरवतात. मी नाही अशा गोष्टी मानत आणि तुम्हीही नाही मानायला हव्यात, गुळकंदे मॅडम अविश्वसनीय स्वरात म्हणाल्या. तशी झोमटे सरांनी त्यांची बाजू मांडली. हे खरं आहे, खोटं नाही मॅडम. त्यावर गुळकंदे मॅडमनी सरांची जरा टर उडवली, हसी मजाक केला. मॅडमची आणि सरांची शाब्दिक चकमक झाली आणि त्याचाच फायदा काही वात्रट मुलांनी घेतला. मॅडम समोर एक पैज लावली. मॅडम आणि 3-4 मुली मध्यरात्री 11 वाजता त्या डाकिनीच्या कत्तलखान्यात जाणार आणि 5-1 मिनटं थांबून परत येणार. गुळकंदे मॅडम फार धीट, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या. बात आता त्यांच्या स्वाभिमानावर येऊन ठेपली. जर नकार दिला तर घाबरली असं म्हणून हिणवतील या अर्थाने त्यांनी पैजेचा विडा उचलला आणि आपल्या 3 आवडत्या विद्यार्थिनींसोबत रात्रीचं त्या कत्तलखान्यात जायचं असं ठरलं. आणि त्या 3 आवडत्या विद्यार्थिनींमध्ये शिवानी होती. रात्रीचे 11 वाजलेले. दूर दूरपर्यंत काळोखाने अंगावर काळी गोधडी पांघरून घेतलेली रातकिड्यांच्या किरकिरीचा आवाज सुरू होता. काही वेळा अगोदर आगीने पेटलेली शेकोटी आता विझून गेली होती आणि त्या आगीतून फक्त पांढरा धूर बाहेर पडत होता. एका टेंटसमोर झोमटे सर, त्यांचे विद्यार्थी आणि समोर गुळकंदे मॅडमच्या विद्यार्थिनी असे 2 गट उभे होते. झोमटे सरांनी मॅडमला 2 टॉर्च सोपवल्या आणि एका गालात कुत्सित हसत म्हणाले, मॅडम, त्या कत्तलखान्यात एक तलाव आहे. त्या पाण्यात म्हणे डाकिनीचे केस पडलेले असतात. सो क्ल्यूसाठी भेटले तर घेऊन या, आम्ही तुमची वाट पाहतोय. ठीक आहे, मॅडम जरा तोऱ्यातच म्हणाल्या आणि सर्वजण तिथून कत्तलखान्याच्या दिशेने निघून गेले. बाकीची मुलं टेंटमध्ये झोपली. 9-10 मिनिटांनी सर्वजण हवे त्या ठिकाणी पोहोचले. आता समोर एक काळ्या पाषाणाचा खंडरसारखा कत्तलखाना दिसत होता. चंद्राच्या उजेडात त्या पाषाणाच्या वास्तूची निर्जीव शिळा जिवंत असल्यासारखी भासत होती. त्या कत्तलखान्याच्या भग्न वास्तूला पाहून सर्वांचे मन भीतीने पछाडले गेले. पण गुळकंदे मॅडम धीराने पुढे शिरल्या. बॅटरीचा पिवळा धम्मक प्रकाश मॅडमने आजूबाजूला मारला. काळ्या रंगाचे गोल पाषाणी खांब दिसत होते. तो एक 40 बाय 40चा मोठा कत्तलखाना होता. वरचं छप्पर तुटून गेलेलं, त्यामुळे आकाशाचा प्रकाश जमिनीवर पडलेला आणि त्याच उजेडात एका बाजूला एक असे 2 लोखंडाचे गंजलेले खांब होते. त्या खांबांना साखळ्या बांधलेल्या आणि खाली एक उभट आडवी लाकडी फळी होती. याच ठिकाणी त्या चेटकी बायकांची कत्तल केली जायची. मधोमध एक तलाव होता जो कायम पाण्याने भरलेला असायचा. एक टॉर्च मॅडमकडे होती तर दुसरी शिवानीकडे. त्या जागेत एक संक्रमित थंडी पसरलेली. तेवढ्यात गुळकंदे मॅडम म्हणाल्या, शिवानी, त्या तलावात केस आहेत का शोध बरं. शिवानीसुद्धा धीट होती. म्हणूनच मी नाही जाणार असं काहीही आढेवेढे न घेता ती पाण्यात उतरली. तो तलाव रुंदीने 1.5 फूट खोल होता, ज्यामध्ये शिवानीच्या गुडघ्या इतकं पाणी साचलेलं. त्या पाण्याचा स्पर्श जसा शिवानीच्या देहाला झाला, तिचं सारं शरीर मेंदूपर्यंत शहारलं. शिवानीने बॅटरी पाण्यात मारली. पाणी स्वच्छ होतं, पण खाली हिरवं शेवाळ होतं. त्या हिरव्या शेवाळीत कुठेतरी काहीतरी असेल म्हणून शिवानीने खाली वाकून एका हातात बॅटरी धरत दुसरा हात पाण्यात घातला आणि शेवाळात काहीतरी चाचपडू लागली. थंडगार पाण्यात हाताच्या तळव्याला शेवाळाचा गुलाबी गुळगुळीत स्पर्श जाणवायचा.
काळाच्या ओघात घडून गेलेल्या त्या अघोरी कृष्णकांडाचा अंश त्या पाण्यात उतरला होता. ज्या डाकिनींचं मुंडकं छाटलं होतं त्यांच्या रक्ताने माखलेल्या तलवारी या पाण्यात धुतलेल्या होत्या. या पाण्याला लाल रक्ताची तहान होती. तोच अचानक शिवानीच्या पंजाला काहीतरी टोचलं. आह असं करत तिने हात झटकन वर घेतला. हाताच्या बोटात एक गंजलेली पिन घुसली. त्या पिनला एक केसांचा गुच्छा अडकलेला आणि त्या तर्जनीत टोचलेल्या पिनेतून लाल ताजं रक्त ओघळत होतं, जे त्या केसांवरून सरपटत पाण्यात पडत होतं. मॅडमने शिवानीच्या हाताला लागलेली ती पिन अलगद काढली. यू ओके असं विचारलं. त्यावर शिवानीने जास्त काही लागलं नाही असं सांगितलं. केस मिळाले हे पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर विजयी हास्य तरळलं. त्या सर्वजणी बाहेर आल्या. गुळकंदे मॅडमनी मोठ्या रुबाबात सरांना त्या पिनमध्ये अडकलेले लाल रक्ताने माखलेले केस दाखवले आणि पैज जिंकलो या आनंदाने सर्वजण टेंटमध्ये निघून गेले. 11:15च्या दरम्यान सर्वजण पुन्हा टेंटमध्ये गेले खरे, पण कुणालाही ठाऊक नव्हतं यावेळेस त्यांच्यासोबत अजून कोणीतरी नवा बिना आमंत्रणाचा पाहुणा सोबत आलेला. त्याच दिवशी मध्यरात्री 2:30 वाजता सर्व मुलं आपापल्या टेंटमध्ये शांत झोपलेली. रात्र कणाकणाने सरत होती. माळरानावर रात्रीचा सुनसान वारा निशाचरी वटवाघळांसारखा फडफडत होता. शिवानीला कसल्या तरी खडखडच्या आवाजाने जाग आली. डोळे किलकिले करून तिने समोर पाहिलं. समोर टेंटचा लाल पडदा दिसत होता आणि त्या पडद्या पलीकडे एक दृश्य. शेकोटी पेटलेली आणि त्या शेकोटीच्या पुढ्यात कोणीतरी मांडी घालून बसलेलं, कसलीही हालचाल न करता. ती नक्कीच स्त्री असावी, कारण तिच्या डोक्यावरचे वाढलेले लांबट केस खाली जमिनीभर पसरलेले. शिवानी एकटक त्या आकृतीकडे पाहत होती. तोच अचानक त्या स्त्रीसदृश्य आकाराची मान हलली आणि तिरकसपणे तिने मागे पाहिलं, जणू ती थेट शिवानीकडे पाहते. हळूहळू तो आकार जागेवर उठून उभा राहिला. त्याची उंची 7 फूट आणि केस जमिनीला टेकत होते. त्या आकाराला पाहता शिवानीच्या काळजात धडकी भरली. का नाही भरणार? 7 फूट उंच आकार तिने कधी आयुष्यात पाहिला नव्हता. तोच टेंटच्या बाहेर उभा असलेला तो 7 फुटाचा काळा आकार शिवानीच्या हाताला झालेल्या जखमेकडं भुकेल्या नजरेने पाहत होता. शेकोटीचा उजेड त्याच्या चेहऱ्यावर पडला. तो चेहरा नव्हताच, मृत स्त्रीचं विद्रूप रूप होतं. ओठ फाटलेले, डावाडोळा नसलेलं. ती आकृती थेट टेंटच्या दिशेने चालू लागली. कापऱ्या हातांनी शिवानीने टेंटचा पडदा हलका बाजूला केला. शेकोटी दिसत होती, पण त्या स्त्रीसारखे अजून आकार उभे दिसत होते. 1, 2 नाही, तब्बल 4. सर्वांच्या केसांचा रंग पिवळट राखाडी, डोळे जळजळणारे, तोंडातून गुरगुर ऐकू येणारी. तोच शेकोटीच्या प्रकाशाने उजळून निघालेल्या त्या काळ्या आकृतीने हळूच एक गिरकी घेतली आणि तसा त्या क्षणाला काही वेळा अगोदर पिन टोचलेल्या हातावर एक ठणका बसला. करत शिवानीने हाताच्या बोटाकडं पाहिलं. त्या बोटातून रक्त पडायला सुरुवात झाली होती, जे थांबता थांबत नव्हतं. शिवानीने समोर पाहिलं. ती काळी आकृती टेंटच्या बाहेरून पुढे पुढे येत होती. पुन्हा एकदा हाताच्या जखमेला ठणका मारला. शिवानीने वेदनेने कळवळत हाताकडे पाहिलं आणि क्षणात वेदना संपली. झटकन तिने पुढे पाहिलं तर समोरची आकृती गायब झालेली. तोच अचानक शिवानीला आपल्या जखम झालेल्या हातावर जिभेसारखा गुळगुळीत स्पर्श
फिरताना जाणवला. जणू कोणीतरी जखमेवरचं रक्त चाटत आहे. तसं गरकन वळून शिवानीने खाली पाहिलं आणि क्षणार्धात एक भयंकर दृश्य तिला दिसलं, ज्याने तिचे डोळे विस्पारले. तिला समोर दिसत होतं एक जखड म्हातारलेल्या त्वचेची, पिंजारलेल्या केसाची डाकीण होती, जी तिच्या काळ्याशार घाणेरड्या किडलेल्या दातांनी, पिवळ्या जर्द डोळ्यांनी शिवानीकडे हसत पाहत होती. झटकन अक्काबाईंनी बंद केलेले डोळे उघडले. शिवानीच्या डोक्यावर ठेवलेला हात बाजूला काढत भीतीने शहारलेल्या शरीरासहित त्या 2 पावलं मागे सरल्या. अक्काबाईंची दृष्टी तिथेच तुटली. दृष्टीतून बाहेर पडताना त्यांचा श्वास फुलला, छाती धडधडू लागली, देह घामाने भिजला. त्या हळू आवाजात म्हणाल्या, अगदी भीषण शक्ती आहे मुलीच्या देहात. ही साधी झपाटलेली केस नाही, डाकिनीच्या रक्तसंस्काराचं चिन्ह म्हणून निवडली गेली आहे ही मुलगी. आणि त्या पाण्यात टोचलेली पिन, ती नसती तर हा प्रवास सुरूच झाला नसता. हे ऐकून रीमा रडू लागली. अक्काबाई, माझी मुलगी वाचेल ना? मी तिला गमावू शकत नाही. माझं सर्वस्व आहे हो ती. अक्काबाई खोल नजरेने पाहत म्हणाल्या, तुमच्या मुलीच्या वाचण्याचे चान्सेस फार कमी आहेत. हे गंभीर पडसाद ऐकून रीमाबाई घाबरल्या. आपली मुलगी आता काही वाचत नाही हे ऐकून त्यांनी अक्काबाईंचे पाय धरले आणि एकुलत्या एक काळजाला वाचवण्याची विनंती केली. अक्काबाईंनी त्यांना धीर दिला आणि सांगितलं, मी माझ्या परीनं पूर्ण प्रयत्न करीन. बाकी सगळं आईच्या हातात आहे. आज मध्यरात्री त्या डाकिनीच्या नावाचा खात्मा करण्यासाठी येईल त्या शक्तीशी थेट सामना करावा लागेल. तयार रहा. ही लढाई प्रत्येकाच्या हृदयाची परीक्षा घेईल. विस्पारलेल्या नजरेने अक्काबाई शिवानीकडे पाहत होत्या. तोच शिवानीची खाली गेलेली मान हळूहळू वर येऊ लागली. चेहऱ्यावर पसरलेले केस, त्याच केसांच्या झिंज्यातून तिचे पिवळे जर्द डोळे लुकलुकले. जणू त्या ध्यानाला कळून चुकलं, अक्काबाईंनी आपलं अस्तित्व हेरलं आहे. मध्यरात्रीचे 5 वाजलेले. सामान्य माणसांसाठी हा काळ झोपायचा, पण त्या सामान्य माणसांच्या विचारापलीकडं ही विधी पूजा घडत होती. अक्काबाईंनी हवनकुंड पेटवला. हवनकुंडातील आग भडभड करत जळू लागली आणि त्या कुंडाच्या बाजूला एक चांदीची थाळी होती, ज्यात लाल, पिवळा, भगवा, अबीर असा बुक्का ठेवलेला. बाजूला एक वीट होती, त्यावर 3 डोळ्यांचा नारळ होता आणि त्या नारळाला 4ही बाजूंनी पिवळे लाल गंडे बांधलेले. ओम ह्रीं श्री तुळजा भवानी देवे नमः. अक्काबाईंनी उजव्या हाताच्या मुठीत कुंकू, बुक्का, अबीर घेतलं. ती मूठ वर नेत जोरात बुक्का शिवानीच्या केसांनी झाकलेल्या चेहऱ्यावर मारला. शिवानीच्या देहात दबा धरून बसलेली ती आत्मा शहारली. जोरजोरात सर्व शरीर हलवू लागली आणि मग वेदनेचा पूर नाहीसा होताच हसू लागली. तुला काय करायचंय ते कर. मी हिला सोडणार नाही. साधी नाही, डाकीन आहे मी, डाकीन. तुझ्या या देवीच्या आत मला बाहेर काढायची धमक नाही. शिवानी वेड्यागत हसू लागली. ओम वाग्यदेवे विद्महे कामराजाय धीमहि तन्नो देवी प्रचोदयात. यावेळेस अक्काबाईंनी सरस्वती मंत्र उच्चारांनी बुक्का फेकला, पण नाहीच. त्या मंत्राने सुद्धा या डाकिनीचं शरीर फक्त थरथरलं आणि मग ती हसू लागली. त्या विधिभवनात तिचं हसू राक्षसासारखं त्रिकाळपणे घुमत होतं. ओम महालक्ष्मी देवे नमः असं म्हणतच पुन्हा एकदा अक्काबाईंनी दैवी बुक्का शिवानीच्या अंगावर फेकला. पण 1 मिनिटं शिवानीच्या साऱ्या देहाची खूप तडफड झाली. वेदनेने ती विवळली. अक्काबाईंच्या चेहऱ्यावर विजयी हसू पसरलं.
त्यांना वाटलं आपण जिंकलो, पण पुढच्या क्षणाला त्याही मंत्राचा मारा त्या डाकिनीने पचवला. महालक्ष्मी अक्काबाईंच्या माता होत्या आणि त्यांच्यापेक्षा वरचढ ही शक्ती आहे हे पाहता अक्काबाईंना हरल्यासारखं वाटू लागलं. अक्काबाई सांगतात, मी फार अस्वस्थ बेचैन झाले. सर्व देवींचे मंत्र त्या डाकिनीला शिवानीच्या देहातून बाहेर काढण्यासाठी वापरले, पण ती शक्ती पुरातन होती. कालांतराने ती शक्ती प्रचंड वाढली होती आणि अशा शक्तींवर विजय मिळवणं फार असंभव असतं. तब्बल 5 वाजता सुरू झालेला हा विधी सकाळचे 6:30 वाजायला आले तरी संपन्न होईना. विधीचे देखील काही नियम असतात. सूर्योदय होण्या अगोदर जर का विधी आटोपला नाही तर मंत्र अशक्त होतात. आता सूर्य उगवायला फक्त 10-15 मिनिटाचा अवधी होता आणि या 10 मिनिटामध्ये बाजी पलटायची कशी यावर अक्काबाई डोक्यावर हात ठेवून विचार करत होत्या. तेव्हा ते ध्यान अक्काबाईंना हरताना पाहून हसू लागलं. तू काहीही करू शकत नाहीस. तुझी देवी आणि तू माझ्यासमोर शक्तिहीन आहात. माझ्यासमोर काळ जरी आला तरी तो माझं वाकडं करू शकत नाही. काळ काळ हा शब्द ऐकताच अक्काबाईंनी झटकन मान वर करून शिवानीकडे पाहिलं आणि तोच बाजी पलटली. शिवानीच्या देहातील ध्यानाचं हसू ओसरलं. आता हसायची वेळ होती अक्काबाईंची, कारण त्या शक्तीने स्वतःहून स्वतःच्या मृत्यूचा मार्ग अक्काबाईला सांगितला. तो म्हणजे काळ उर्फ कालदेवी. श्री चामुंडाय रणचंडिकाय महाकाली. अक्काबाईंनी एका गालात कुत्सित हसत शिवानीकडे पाहिलं. आता त्यांच्या डोळ्यात विजयी चकाकी होती. अक्काबाईंनी बाजूला असलेला सुरा उचलला आणि स्वतःच्या हातावर धरून हाताच्या पंजावर एक धार मारली. त्यातील रक्त हवनकुंडातील आगीत वाहिलं आणि अक्काबाई म्हणू लागल्या, आई महालक्ष्मी, तुझ्या काली मातेचा महारुद्र अवतार घे बाई. त्या रूपाला मी माझ्या रक्ताचा पाट वाहते, तुला आव्हान करते. तोच रक्ताने माखलेला हात अक्काबाईंनी बुक्क्यात बुडवला. 5 मिनिटावर सूर्य उगवायची वेळ आलेली. डोंगराच्या आडून हळूहळू सूर्य वर येत होता. ओम जयंती मंगला भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवधात्री स्वाहा स्वाहा. नमोस्तुते सर्वभूतेषु शक्तिरूपेण नमस्ते नमस्ते नमो नमः. प्रत्येक मंत्र शब्दासरशी खोलीतील वातावरण क्षणाक्षणाला बदलत होतं. उष्ण अतिउष्ण ऊर्जेचा प्रकांड महास्फोट झाला. खोलीत पेटलेला दिवा अक्षरशः तडतड करत चरचरू लागला. शिवानीच्या आत घुसलेली ती डाकीण आता मात्र बेचैन झाली. तिच्या शक्ती लहरींना कळून चुकलं, हा आघात अंतिम आहे, साधासुद्धा नाही. उजव्या हाताची मूठ अक्काबाईंनी वेगानं वर आणली आणि तिप्पट वेगानं पुढे आणत शिवानीच्या डोक्यावर मारली. लाल कुंकू, पिवळी हळद, भगवा गुलाल आणि अबिराच्या बुक्क्याची धूळ शिवानीच्या शरीराभोवताली चारही बाजूंनी 10 सेकंदासाठी वादळ वाऱ्यासारखी घोंगावली. त्या 10 सेकंदात भयंकर अशी आर्त किंकाळी वेदनेने तळमळायचा आवाज त्या धुळीतून आला आणि सर्व शांत झालं. शिवानीच्या साऱ्या शरीराभोवती फिरणारी धूळ आपोआप हवेत विरली आणि शिवानीचं शरीर त्या कवचातून मागे जात खाली जमिनीवर कोसळलं. तेवढ्यात हवनकुंडाच्या बाजूला ठेवलेला नारळ आपोआप फट असा तडा जात फुटला आणि त्या नारळाचा आतील भाग सफेद असायच्या ऐवजी काळ्या काजळीने भरलेल्या खोबऱ्यासारखा खराब निघाला. अक्काबाईंनी अशक्य कोटीतील अशक्य अशी गोष्ट करून दाखवली. महालक्ष्मी मातेने कालीचा अवतार घेऊन अक्काबाईंची साथ दिली. अंधाराला पुरून नवा दिवस, नवा सूर्य उगवला. सत्याचा विजय झाला. आज
रीमाबाई या जगात नाही, पण शिवानी आहे. तिचं लग्न झालंय. तिच्या परिवारात 2 मुली, 1 मुलगा आहे. पण आजही हा प्रसंग तिच्या अंगावर काटा आणल्याशिवाय राहत नाही. आजही जेव्हा केव्हा शिवानी कोल्हापूरला आई महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला येते, तेव्हा हमखास अक्काबाईंची भेट घेतेच. मित्रांनो, मला खात्री आहे मी सादर करत असलेले हे थरारक सत्य अनुभव तुमच्या अंगावर काटा आणून तुमची झोप नक्कीच उडवत असतील. तुम्हाला आपल्या चॅनेलवरील हे अनुभव आवडत असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.